श्री गणेशाय नमः. आपण श्री मनाचे श्लोक अर्थासहित बघतोय आणि आज आपण बघतोय 47वा श्लोक. तर कसा येतो श्लोक? मनी लोचनी श्री हरी तोची पाहे, जनी जाणता भक्त हो निराहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जय जय रघुवीर समर्थ. आता काही आपण याच्यातल्या शब्दांचा अर्थ बघूया. मनी म्हणजे अंतःकरणामध्ये, गुणी म्हणजे सगुण, सगुणाच्या ठिकाणी, क्रम म्हणजे त्याच्या पायऱ्या, आणि सर्वोत्तम म्हणजे तो सच्चिदानंद जो सर्व गुण संपन्न परिपूर्ण आहे तो. आणि म्हणून ते समर्थ आपल्याला एक मोठी गोष्ट या माध्यमातून आपल्याला ते शिकवतात. आता बघा, हे जे लक्षण सुरू झालेले आहेत ना, हे कशाचे? भगवंताचे खून ज्यांना पडलेले आहे त्यांचे लक्षण यामध्ये सुरू झालेले आहे. आणि सुरुवातीला एक खूण अशी आहे की भगवंताचे जो भक्त आपल्या अंतर्यामात निर्गुण रूप पाहतो व बाहेर डोळ्यांनी भगवंताचे सगुण रूप पाहतो, तो ज्ञानवान भक्त म्हणून जगात वापरतो, जो सगुणाचे प्रेम टिकवतो आणि साधनाची परंपरा मात्र कायम ठेवतो, असा पुरुषोत्तम, असा पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय, असं स्वामी आपल्याला इथे शिकवून देतात. की कसं आहे की विश्वाहून प्रगटलेला आनंदरूप ईश्वर आणि अंतरंगी सूक्ष्म व निर्गुण, तर बहरंगी स्थूल व सगुण आहे. भक्त मनाने निर्गुण रूप पाहतो तर इंद्रियांनी तोच त्याचे सगुण रूप पाहत असतो. उपासक क्रमाक्रमाने उपास्य देवतेशी तादाकार होत असतो. ज्या मानाने भक्त भगवंतामध्ये लीन होतो त्या मानाने भक्ती उत्कर्ष पावते. अखेर तो भगवंताशी एकरूप झाला की भक्तीतून ज्ञान उगम पावते. ज्ञान झाले तरी भक्ती राहतेच, तो ज्ञानी भक्त होतो. आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सुद्धा 4 प्रकार सांगितलेले: आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी, असे ते प्रकार सांगितलेले. ते कशाचे प्रकार आहे? त्या भक्तीचे प्रकार दिलेले आहेत त्यांनी, या साधकाचे हे प्रकार दिलेले आहे. भक्ती जरी 9विधा असली तरी येथे साधकांचे प्रकार दिलेले आहेत. आणि म्हणून ही गोष्ट तेवढीच महत्वाची. त्याचप्रमाणे ज्ञानी भक्ताला सगुणाची जरूर नसते, पण त्याची मानवता त्याला सोडून जात नाही. शिवाय देहाला पडलेले वळण सोडण्याचे कारण नसते, म्हणून तो सगुणाचे प्रेम व सगुणाची उपासना कायम ठेवतो. ज्ञानी भक्ताला साधनाच्या पायऱ्या लागत नाही, तो अखंड भगवंताच्या संयोगातच राहत असतो. पण त्याच्या सहवासाला राहणाऱ्या माणसांना भगवंताचे स्मरण टिकवण्यासाठी साधनाच्या पायऱ्या अवश्य असतात. म्हणून ज्ञानी भक्त श्रवण, मनन इत्यादी साधन क्रमाचा जसा क्रम असतो तसा तसा तो चालू ठेवतो. मानवी जीवनातील परमश्रेष्ठ मूल्य दर्शनास श्री समर्थांनी सर्वोत्तम हा शब्द योजला आहे. जे सर्व बाजूंनी उत्तम आहे, जे सर्व काही उत्तम असतं, जे सर्व कालासाठी उत्तम असतं, जे सर्व जीवांसाठी उत्तम असतं व जे सर्व अवस्थेत उत्तम असतं ते सर्वोत्तम आहे. आणि सच्चिदानंद स्वरूप ईश्वराहून अन्य काही सर्वोत्तम असूच शकत नाही, असं मात्र समर्थ आम्हाला सांगत असतात. समर्थांनी रेखाटलेला हा सर्वोत्तमाचा दास नुसता ज्ञानी नाही बर का, तो नुसता भक्त नाही बर का. तर तो कसा आहे? तो ज्ञानी भक्त आहे. तो ज्ञानी भक्त यासाठी की त्याने अगोदर त्या सर्वोत्तमाचं, त्या ईश्वराचं त्यानं रूप समजून घेतलेलं आहे, म्हणून तो ज्ञानी आहे. आणि म्हणून समर्थांच्या व्यक्तिमत्वातील आतल्या व बाहेरचे गुण सहजपणे उघडकीस येतात. त्याचप्रमाणे मारुतरायाच्या स्वतः जीवनाचा घाट कसा होता हे या श्लोकात समर्थ सांगून गेलेले आहेत. की कृत्य झालेला श्रेष्ठ व पवित्र ध्येय सिद्ध झाल्याने समाधान पावलेला असा दैववान आणि पुण्यवान पुरुष ते धन्य समजतात. जो भगवंताचा दास बनतो तो जीवनात कृतकृत्य होऊन धन्यता पावतो, असे श्री समर्थांचे स्पष्ट म्हणणे आहे. आणि म्हणून मानवाचे दास्य गुलाम बनवते तर रामाचे दास्य हे स्वामी बनवते, असाच अनुभव त्यांचा होता. भगवंताचे दास्य भाग्यवंताचे काम होय.
जय जय रघुवीर समर्थ